प्रभू श्री रामचंद्र की जय। प्रभू श्री रामचंद्रांच्या आपण चरणाजवळ नतमस्तक होतोय। श्रीराम लल्लांचा श्रीराम जन्मोत्सव आणि प्रभू श्रीरामांना अभिषेक झालेला आहे बघा। ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये आपला हा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा। ज्ञानोबा तुकाराम दरवर्षी मराठी संस्कृतीतर्फे या ठिकाणी छान छान दुकानं असतात। आज यंदा मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने। चैत्र शुद्ध नवमी आज आहे आणि आज आपल्या श्रीरामांचा जन्मोत्सव आपण आलेलो आहोत आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये। आणि या ठिकाणी आपल्याला यात्रेचं स्वरूप तर पाहायला मिळत आहे, पण आपल्या श्रीरामांचा आपले सृष्टीचे पालन करते आणि त्यांचा आज जन्मोत्सव आपल्याला हा संपूर्ण सोहळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर आपण आता श्रीराम मंदिरामध्ये जाणार आहोत। अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण जीवना कोळीवाड्याला हा यात्रेचा स्वरूप आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपल्या सृष्टीच्या पालनकर्त्यांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध नवमी आणि आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातलं श्रीराम मंदिर आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात होते आणि आज आपल्याला छान असं दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्मोत्सव पाहायला मिळणार आहे। त्यानंतर महाप्रसाद असणार आहे आणि त्यानंतर पालखी सोहळा सुद्धा आपल्याला अखंड जीवना कोळीवाड्यातनं फिरताना पाहायला मिळणार आहे। चला तर आता आपण छान असं श्रीरामांचं दर्शन करणार आहोत। कीर्तनाला सुरुवात झालेली आहे। प्रथम आपण श्रीरामांचं दर्शन करणार आहोत। श्रीराम मंदिराकडे इकडून आपल्याला जाता येईल। या ठिकाणी लहान भक्त आपल्याला पाहायला मिळतात बघा। चैत्र शुद्ध नवमी आज श्रीराम नवमी या सृष्टीच्या पालनकर्त्यांचं आज जन्मदिवस आणि छान असं जन्मोत्सव अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये दरवर्षी साजरा होत असतो। यंदा गुढीपाडव्याच्या दिवशीपासून श्रीराम कथेला सुरुवात झाली। गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी सप्ताह बसतो आणि आज जन्मोत्सव छान असं कीर्तन सुद्धा आपल्याला ऐकायला येते। छान असं श्रीरामांचं पण दर्शन होणार आहे। ही लहान भक्त बघा आपल्याला पाहायला मिळते। चला आता अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला तर मिळेलच। या ठिकाणी श्रीराम कथेला सुरुवात झालेली आहे। दास्य भक्तीचं आपल्याला छान असं दर्शन होते बघा। आळंदीचे महंत श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन सुरू आहे। या ठिकाणी मी आपल्याला गर्दी दाखवतो। औरंगजेबाला त्या नजरेमध्ये एक भीती वाटली। औरंगजेबाने महाराजांचे डोळे काढायला सांगितले। दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी महंत श्री आळंदीकर म्हणजेच आपले पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं छान असं सुश्राव्य कीर्तन श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने चालू आहे। भरपूर भाविक या ठिकाणी आपण पाहतोय बघा। या ठिकाणी सुद्धा मंडप केलेला आहे। या मंडपामध्ये सुद्धा सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा। छान कीर्तन चालू आहे। आपण प्रथम श्रीरामांचं दर्शन करणार आहोत।
चला आपण श्रीरामांचं दर्शन करूया. जय श्रीराम. इथे सुद्धा आपल्याला महिला भाविक पाहायला मिळतात बघा. पाळणा लावलेला आहे. ठीक 12 वाजता आपल्याला श्रीरामांचा जन्मोत्सव पाहता येईल. या ठिकाणी आपले महेश महाराज काका सुद्धा आहेत, आजोबा आहेत आणि छान असं दर्शन आता आपल्याला श्रीरामांचं होणार आहे. विविध ठिकाणाहून पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपल्याला आज पाहायला मिळतील. प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ वंदन करूया. छान असं श्री गणेशाचं आपल्याला दर्शन होते बघा. सृष्टीचे पालन करते, चैत्र शुद्ध नवमी आज, आणि आज आपल्याला छान असं श्रीरामांचं सुद्धा दर्शन होते. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्रांच्या आपण चरणाजवळ नतमस्तक होतोय आणि भगवान श्री लक्ष्मणांचं आणि आपली दास्यभक्ती श्री हनुमंताचं सुद्धा छान असं दर्शन आणि माऊली सीतामाईचं सुद्धा छान आपल्याला दर्शन होतंय. प्रभू श्री रामांच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन आपण आता थोडंसं कीर्तन सुद्धा श्रवण करणार आहोत. सुश्राव्य कीर्तन श्रीराम जन्मोत्सवाचं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीरामांच्या जन्म निमित्ताने, श्रीरामनवमी निमित्ताने अखंड जीवना कोळीवाड्यातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. जय सच्चिदानंद, जय श्रीराम. चला तर आपण कीर्तन श्रवण करूया आणि थोड्या वेळाने आपल्याला श्रीराम जन्मोत्सव आणि हा पाळणा वगैरे पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. परत एकदा म्हणा राम. राम म्हणायला साहेब काही त्रास आहे? बोला ना तुम्ही पाटील बैठकीत चर्चा करू त्या ट्रेंडवर. राम म्हणायला काही त्रास आहे का? राम म्हणायला छान असं सुश्राव्य कीर्तन महंत पुरुषोत्तम महाराज पाटलांचं आपल्याला छान असं सुश्राव्य कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतंय बघा. राम हा सरळशी सरळ आणि वाकड्याशी पण सरळ. राम सरळशी सरळ आणि वाकड्याशी पण सरळ. भगवान श्रीकृष्ण मना कृष्ण, सगळे म्हणा नाही का मना कृष्ण. कृष्ण म्हणताना कसं होते बघा, ओठाचा चंबू करावा लागतो, आतमधल्या आतमध्ये फिरवावी लागते. बाबा म्हणायचे याचं नाव घ्यायला जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षा तो कितीतरी कठीण आहे. म्हणजे मगाशी रामाच्या बाबतीत सरळशी सरळ आहे, वाकड्याशी पण सरळ आहे. हा सरळशी पण वाकडा आहे. भगवान श्रीकृष्ण सरळशी पण वाकडा आहे आणि वाकड्याशी त्याच्यावरून वाकडा. छान असं कीर्तन आपल्याला ऐकायला पण येते आणि कीर्तन सुद्धा चालू आहे. आणि इकडे आपण आलेलो आहे, जे महाप्रसाद बनवतात दरवर्षी या ठिकाणी जे सेवेकरी आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात बघा. श्रीराम जन्मोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे आणि महाप्रसादाची तयारी दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी होते बघा. इकडे महाप्रसाद चालू आहे. हे सगळे सेवेकरी आपल्याला पाहायला मिळतात बघा. महाप्रसाद दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी असतो आणि हे सगळे सेवेकरी आपल्याला पाहायला मिळतात. छान सुश्राव्य असं कीर्तन आपल्याला ऐकायला येते. आमचे दीपक मामा सुद्धा आहेत. जय श्रीराम. छान कीर्तन आपले आळंदीचे महंत श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं चालू आहे बघा. चला तर आता श्रीराम जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला श्रीराम जन्मोत्सव पाहायला मिळत आहे. अखंड जीवना कोळीवाड्यातला हा श्रीराम जन्मोत्सव. आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातले जे व्यासपीठकार आहेत महेश महाराज पाटील यांच्यातर्फे श्रीरामांना हा अभिषेक आपल्याला पाहता येतोय बघा. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आज रविवार दिनांक 6 एप्रिल चैत्र शुद्ध नवमीचा हा श्रीराम जन्मोत्सव 2025चा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभू श्रीरामांना दुग्धाभिषेक करताना व्यासपीठकार आपले महेश महाराज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. छान असा हा पाळणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वत्र श्रीराम जय राम, जय जय राम.
आपण या साईडला पण जातोय बघा, छान असं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा सर्वांमध्ये प्रभू श्री राम भरलेले आहेत, प्रभू श्री राम सर्वांमध्ये प्राणाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अखंड जिल्हा परिवारातले आणि पंचप्रसिद्ध आपले शिवसंस्कार हे पाहायला मिळतात। सर्वजण मंत्रमुग्ध होऊन श्रीरामांचा जयघोष करतात। अभिषेक प्रभू श्रीरामांना होत आहे। सृष्टीचे निर्माण करते प्रभू श्रीराम आणि यांचा आज जन्मोत्सव बघा, लहान थोरांपासून वयोवृद्धांपर्यंत आपल्याला प्रभू श्रीरामांचं हे नामघोष करताना आपले अखंड श्रीवर्धनकर पाहायला मिळतात बघा। लहान थोर असो बघा, हे बालभक्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा। श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला आपला जीवन व्लॉग तर्फे पाहायला तर मिळतात। पण आज आपल्या श्रीराम लल्लांचा श्रीराम जन्मोत्सव आणि प्रभू श्रीरामांना अभिषेक झालेला आहे बघा। आणि आता थोड्या वेळातच आपल्याला पाळणा सुद्धा पाहता येईल, पाळणा सुद्धा ऐकायला मिळणार आहे बघा। प्रभू श्रीरामांची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। श्रीरामांच्या चरणांचं दर्शन सर्वांना देत आहेत बघा। श्रीराम जन्मोत्सव प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि दर वर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सप्ताह असतो। आणि आज चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव ठीक 12 वाजता दुपारच्या प्रहराला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। आणि आता आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव पाहायला मिळतोय आणि आता पाळणा सुद्धा ऐकायला मिळणार आहे। आपले व्यासपीठकार श्री महेश महाराज पाटील यांच्यातर्फे श्रीरामांना अभिषेक झाला आणि आता आपल्याला पाळणा ऐकायला मिळतोय बघा। प्रभू श्रीरामांचा हा पाळणा प्रभू श्रीरामांना पाळण्यात घातलं जाईल बघा। प्रभू श्रीरामांना
पाळण्यात घातलं जाते बघा। प्रभू श्री रामचंद्र की जय। छान असा पाळण्यामध्ये प्रभू श्रीरामांना बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्वजण पाळणा गाताना आपल्याला पाहायला मिळतात बघा। प्रभू श्रीरामांना पाळण्यात बसवलेला आणि हा पाळणा आपल्याला ओढताना सर्व भाविक पाहायला मिळतात बघा। या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघा पाळण्याची ही जी रशी आहे ती आपल्याला बघा फुलांनी सजवलेली छान अशी ही रशी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वजण प्रभू श्रीरामांचा हा पाळणा बघा हलवतात। पाळणा आपल्याला ऐकायला येतोय। प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव झाला। जय श्रीराम। प्रभू राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय। प्रभू श्रीरामांचा छान असा पाळणा आपल्याला पाहता आला। या ठिकाणी सर्व भाविक आपण पाहतोय प्रभू श्रीरामांना नैवेद्य या ठिकाणी दाखवलं जातंय बघा। आपले व्यासपीठकार महेश महाराज पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांना हा नैवेद्य दाखवला जातोय। पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचं छान असं दर्शन आपल्याला होत आहे। आता भाविकांची या ठिकाणी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल बघा। जय श्रीराम। प्रभू श्रीरामांना नैवेद्य दाखवण्यात आलंय आणि आता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या श्रीवर्धन तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष आशुतोषजी पाटील सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपले सगळे सहकारी यांच्यासोबत आशुतोषजी सुद्धा आपल्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात। हे सगळे भाविक आपण पाहतोय। चला तर आता थोड्या वेळात महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। चला आता महाप्रसादाला सुरुवात होते। अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे श्रीराम मंदिर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी सप्ताह बसला आणि अखंड श्रीराम कथा यावर्षी होती आणि आज प्रभू श्रीरामांचं जन्मोत्सव अखंड जीवना कोळीवाड्यातले सगळे सभासद सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आता महाप्रसादाला सुरुवात होते। आज रामाचा अवतार झाला, आज रामाचा अवतार झाला। छान असं महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी सगळे आपले नातेवाईक प्रशांतजी सुद्धा बघा, प्रशांत आहे आणि राजेशजी सुद्धा आहेत, रामकृष्ण सगळेजण आपले नातेवाईक पाहायला मिळतात। इकडे मामी सुद्धा आलेली आहे बघा। मामी सुद्धा आज श्रीराम जन्मोत्सवाला दरवर्षी येते आणि आपल्या वहिनी सुद्धा आहेत बघा, वहिनी सुद्धा आहेत आणि मावशी, आपली मावशी तर आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तर आहेच, आमची गंगा मावशी सुद्धा बघा। छान असा हा श्रीराम जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे पालखी सोहळा। चला आता आपण सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतोय। आपल्या नवीन जोडपं आपल्याला पाहायला मिळतंय। हिना बघा, हिना आहेत आणि आमचे भाऊजी हे बघा आणि नवीन जावई आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। रामचंद्राय रामभद्राय श्रीरामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। प्रभू श्री रामचंद्रांचा
जय जय प्रभू श्री रामचंद्रांची आता पालखीला सुरुवात होते बघा. छान असा महाप्रसाद झाला आणि आता प्रभू श्री रामचंद्रांची पालखी आता संपूर्ण अखंड जीवना कोळीवाड्यातून जाताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातला आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातला हा पालखी सोहळा आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. ज्ञानबा तुकारामच्या या गजरामध्ये आता पालखी आपली अखंड जीवना कोळीवाड्यातून फिरताना पाहायला मिळेल बघा. जय ज्ञानोबा तुकारामच्या या गजरामध्ये अखंड जीवना कोळीवाड्यातून आपला हा पालखी सोहळा आता पाहायला मिळणार आहे बघा. चैत्र शुद्ध नवमी, आज श्रीराम नवमी, सृष्टीचे पालन करते यांचा आज श्रीराम नवमीचा जन्मदिवस आणि अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे श्रीराम मंदिर. आणि आता थोड्या वेळातच महाप्रसाद झाला आणि आता ज्ञानबा तुकारामच्या या गजरामध्ये आपला हा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा. ज्ञानोबा तुकाराम जीवना कोळीवाडा तर आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी सुद्धा छान अशी ही सजावट केलेली आहे बघा पालखीची. जय श्रीराम. आणि आपलं होळीचं जे ठिकाण आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि छान अशी सजावट या ठिकाणी सुद्धा केलेली आहे बघा. ही सजावट आपल्याला पाहायला मिळतंय. कमळाची ही जी आकृती काढलेली आहे आणि ही जी सजावट फुलांची केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्री रामचंद्र की जय. श्री राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. खरंच श्रीरामांचं सृष्टीचे जे पालन करते आहेत आज त्यांचा जन्मदिवस आणि छान असा अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा या आरत्या घेऊन या महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. ज्ञानबा तुकारामचा हा गजर आपल्याला पाहायला मिळतंय बघा. छान. या ठिकाणी माझ्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी विणेकरांची आणि मयुरी सुद्धा बघा या ठिकाणी श्रीरामांच्या पालखीचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळते. माझे सासरे सुद्धा आहेत या ठिकाणी, माझ्या सासूबाई सुद्धा आहेत. छान असा हा आपला परिवार आपण पाहतोय.
ज्ञानबा तुकारामच्या या गजरामध्ये सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमचे गणेशदादा सुद्धा आहेत। खरंच हा सोहळा आज पुन्हा एकदा 2025चा याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळते बघा। हा पालखी सोहळा, सुंदर असा हा पालखी सोहळा आपण पाहतोय। प्रभू रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी सुद्धा छान अशी फुलांची आरास आणि स्वागतासाठी बघा आपले आजी सुद्धा या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या पालखीची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला तर मिळतंय। पण या ठिकाणी सुद्धा ही पालखी आलेली आहे आणि या ठिकाणच्या महिला भाविक सुद्धा श्रीरामांचं आता दर्शन करणार आहेत। पालखीचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होते आणि प्रभू श्री रामचंद्र की जय हे नाम आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते बघा। आमच्या अखंड जीवना कोळीवाड्याचे अध्यक्ष आणि आमच्या आजोबा बघा सहपत्नीक प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करताना आणि पूजन करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रभू रामचंद्र भगवान की जय। रामाई की जय। बजरंगबली हनुमान की जय। खरंच आज आपल्या सृष्टीचे पालन करते श्रीराम यांचा आज जन्मदिवस आणि या ठिकाणी सगळ्या महिला भाविक तर पाहायला मिळत आहेत। पण या ठिकाणी तुळशी मातेला बघा आपल्या या डोक्यावर घेऊन आपल्या या आजी सुद्धा पाहायला मिळतात बघा। विणेकरी आपले दैवत महाराज आणि आमच्या मावशी या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण अखंड जीवना कोळीवाड्याचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। आपले आजोबा काशीनाथ आजा चुनेकर आपल्या श्रीराम ट्रस्टीचे आपल्या श्रीराम मंदिराचे अध्यक्ष माझे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्वजण आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करताना बघा। प्रभू श्री रामचंद्रांचं श्रीराम मंदिर आणि याला जवळजवळ 48 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी हा सप्ताह सुरुवात झाली। प्रभू श्री रामचंद्रांची कथा आपल्याला या निमित्ताने ऐकायला सुद्धा मिळाली, श्रवण करता आली आणि श्रीरामांची पालखी अखंड जीवना कोळीवाड्यातून फिरतेच, पण आपल्याला या ठिकाणी हे जत्रेचं स्वरूप सुद्धा पाहायला मिळतंय। आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी जत्रोत्सव सुद्धा असतो।
या ठिकाणी आपल्याला आजी आणि पाटील काकी सुद्धा दिसत आहेत आणि हा जत्रोत्सव थोड्या वेळात बघा या ठिकाणी फार गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता पालखी येते. मिठाईचे दुकानं बघा, छान छान ही दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनेश दादा आहेत, सर्व सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. बघा छान असे नेमाडे बंधूंचे ही मिठाईचं दुकान सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. बघा चणे फुटाणे वेगवेगळ्या खेळण्यांचे प्रसाद बघा आपल्या श्रीराम मंदिराचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेतच. या ठिकाणी आमचे मित्र रुपेशजी यांचे सुद्धा दुकान आपल्याला पाहायला मिळते. बघा आई आहेत या ठिकाणी आणि यावर्षी यांनी वडापावची गाडी सुद्धा लावलेली आहेत. बघा हे बघा रुपेशजी आहेत बघा स्वतः, आणि आमच्या मराठी संस्कृती प्रतिष्ठानचं मिठाईचं दुकान सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुनीलजी दर्गे आहेत, अमरजी गुरव, आपले सगळे सहकारी या ठिकाणी पाहायला मिळतात. दरवर्षी मराठी संस्कृतीतर्फे या ठिकाणी छान छान दुकानं असतात. आज यंदा मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा बॅनर सुद्धा आहे, आपलं माळीदादा सुद्धा आहेत या ठिकाणी. हे सगळे स्टॉल्स आता जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळेल. पालखी त्या ठिकाणाहून येते, अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतंय. जत्रोत्सवाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश दादा आहेत, यांचं सुद्धा हे स्टॉल आहे. आपले जयवंत दादा सुद्धा आहेत बघा, छान पकोडे तळत आहेत आणि वडापाव भजीचं हे स्टॉल त्यांनी या ठिकाणी आज लावलेलं आहे. इथे सुद्धा आपण आलेलो आहोत बघा, सगळे आपले मित्र परिवार यांचा सुद्धा वडापावचं दुकान आहे आणि बाबूदादा सुद्धा आहेत बघा. आपले छान अशी ही दुकानं सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात. इकडे लहानग्यांसाठी बघा छान यासाठी खेळणे झोपाळे या ठिकाणी गाड्या वगैरे बघा आपल्याला पाहायला मिळतात. आता थोड्या वेळात त्या ठिकाणी फार मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळेल. सर्व भाविक आता दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला तर मिळतील. या ठिकाणी सुद्धा आपण जात आहोत. भैरवनाथ भेळपुरी आणि पाणीपुरी, आमचे मित्र संतोषजी भगत यांचं हे पाणीपुरी आणि भेळपुरीचं स्टॉल. संतोषजी माझे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. शेखरजी सुद्धा आहेत बघा, भाजीपावचा हा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतंय. पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोयच. आपण या ठिकाणी सुद्धा जाऊया. माझे जे मामा आहेत महादेव मामा, यांनी छान असं श्रीरामांचं चरित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. प्रभू श्रीरामांचं स्वयंवर सुद्धा या ठिकाणी त्यांनी दर्शवलेलं आहे. छान रामकथाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्रीरामांची आणि भरताची भेट जी आहे ती सुद्धा दाखवलेली आहे. आणि या ठिकाणी बघा शबरी माता सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे. छान असं हे रामायणच त्यांनी या ठिकाणी हा देखावाच्या स्वरूपात दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतंय बघा. हनुमंत बाप्पा द्रोणागिरी पर्वत उचलताना सुद्धा पाहायला मिळतंय. सगळे भाविक तर पाहायला मिळतात, पण आमचे लहारे सर बघा, लहारे मॅडम सुद्धा आहेत आणि सहपत्नीक श्रीरामांचं दर्शन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे भाविक आपण पाहतोय. आता थोड्या वेळातच या ठिकाणी फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. ही खेळण्यांची दुकानं जत्रोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच. ही जत्रा आपल्याला छान अशी पाहायला मिळते, कारण का हे दृश्य हळूहळू विरळ होत चाललेले आहेत. आमचे कराड सर सुद्धा आहेत बघा, छान. हे बघा, हे आपले सगळे सबस्क्रायबर आहेत. मिठाईची खेळणींची दुकानं, खरंच या ठिकाणी आपल्याला हा श्रीरामांचा जन्मोत्सव पाहायला मिळतोय. पण श्रीवर्धनकर पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण आज पाहतोय. या ठिकाणी सुद्धा मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे भाविक पाहायला मिळत आहेत. पण माझे मेहुणे बघा, मेघराज आहे, जयू आहे, सुवर्ण आहे, प्रथमेश सुद्धा आज जत्रोत्सवात पाहायला मिळतात आपल्याला. आपला जीवनचा हा संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळे श्रीवर्धनकरच आपला हा परिवार आहे. खरंच वेगवेगळ्या सणांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. चला तर आपण आता प्रभू श्रीरामांची जी पालखी आलेली आहे ती आपल्याला पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे फुटाणकर काका सुद्धा बघा आज श्रीरामांच्या दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळतात. माने सर सुद्धा आहेत. माने सर, जय श्रीराम. जय श्रीराम. चला, हे भाविक आपण पाहतोयच. हळूहळू ही गर्दी ही वाढतच जाणार आहे. जत्रोत्सवाची ही गर्दी तर आपल्याला पाहायला मिळते, पण पालखी हळूहळू पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतेच. आमचे प्रवीण दादा सुद्धा आहेत. पालखीला खांदा देऊन बघा श्रीरामांची ही पालखी आणि श्रीरामांचा हा जन्मोत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी 2025चा हा श्रीराम जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळाला. आता पालखीोत्सव पाहायला मिळतोय. सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. जय
बघा, प्रभू श्री रामचंद्र की जय. विविध भाविक, पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक, आमच्या मावशी सुद्धा आहेत, सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. खरंच अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे श्रीराम मंदिर आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड सप्ताह असतो. उद्या काल्याचा सुद्धा छान असा हा सोहळा आपल्याला पाहता येईल. बघा, घराघरातून सगळीकडे आपल्याला जय श्रीरामांचा हा नारा आपल्याला पाहायला मिळतोय. रामाची पालखी आता, रामाची पालखी आली, रामाची पालखी, रामाची पालखी आली, रामाची पालखी, रामाची पालखी आली, रामाची पालखी. प्रभू श्रीरामांची ही पालखी बघा संपूर्ण अखंड जीवना कोळीवाड्यातून फिरून आता आपल्या मंदिराकडे प्रस्थान होते. पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळाले आणि छान असा हा दर्शन सोहळा आज प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय.